टायटन आणि इनविजिबल. चला सामना सुरू होतोय. फलंदाजी मार्कवरती दोन सलामीचे फलंदाज आपण पाहू शकता, लल्ला आणि कौशल. यस, पहिला चेंडू इनविजिबल संघाकडून हलक्या हाताने ढकलून काढलाय. एक धावेने श्री गणेश झालाय धाव फलकाचा. 1 ने धावसंख्या वाढतीये. सुरुवात होतीये. एक चेंडू एक धाव, एक शांत आणि सेन्सिबल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये फलंदाज लल्ला यांच्या मार्फत. गोलंदाजी मार्कवरती एक अनुभवी गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला इनविजिबल संघाकडून, तो म्हणजेच शब्बीर. यस, पाहूयात. पहिल्या एका चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेट खेळून एक धाव कमावली गेली आहे. आता पुढचा चेंडू शब्बीर यांचा. काय करणार आहेत कौशल. आणि इथे आता वाईड +1 डिक्लेअर झोनमध्ये. पहिली चुकी झाली ती म्हणजेच गोलंदाजाकडून वाईड चेंडू टाकला गेला. तदरम्यान मागे यष्टीरक्षक चुकी करताना चेंडू अडवला नाही जात आहे. चेंडू जाऊन आदळतोय तो म्हणजेच आपल्या ब्लॅक ड्रॉपला, मागच्या पडद्याला आणि डिक्लेअर झोनच्या मार्फत. 1 + 1 2. एक चेंडूच्या समाप्तीस धावसंख्या झाली 3. पुन्हा एकदा टाकावा लागेल शब्बीर यांना. हा दुसरा चेंडू फलंदाजी मार्कवरती. फलंदाज लल्ला. यस, फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षण चेंडूवर येतोय. तदरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाले 4. यस, आणि आता इथे काय होताना पुन्हा एकदा चुकी घडतीये मैदानाच्या आतमध्ये शब्बीर गोलंदाज यांच्याकडून. आणि या चुकीच्या पेनल्टीच्या रूपात एक धाव वाढतीये. धावसंख्या झाली 5. आपण आतापर्यंत पाहू शकता समीकरण असं आहे, 2 सिंगल आलेले. त्या दरम्यान 2 वाईड. एक वाईड वरती डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेला. धावसंख्या झाले 5. चेंडूचा खेळ झाला 2. पुढचा चेंडू फटका सजवलाय आणि इथे चुकी करत असताना चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय कौशलच्या फळीतून सुंदर दणदणीत चौकार. कुठेतरी एक खूपच युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय तिकडे. कुठेतरी मनोबल त्याचं वाढवायची गरज आहे. तो करू शकतो हे त्याला सांगण्याची गरज आहे. आणि सामना आपल्याला पटापट खेळवायचा आहे. हे सर्वांनी दखल घ्यायची या गोष्टीची. येस, जाऊयात पुढच्या चेंडूवरती. शब्बीर यांचा पुढचा चेंडू आणि हा हलक्या हाताने ढकललाय. पुन्हा एकदा छोटासा खेळाडू, युवा खेळाडू चेंडूवर येताना कलेक्ट करतोय. तदरम्यान एक धाव पूर्ण होतीये. येस, पुढचा चेंडू शब्बीर यांचा आणि फटका सजवलाय. काय होतंय, चेंडू जातोय षटकारास. गडी होतोय बाद. तंबूच्या आसऱ्यास परतावा लागेल फलंदाजाला. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अल्ताफ नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यस, सामना आपल्याला सुरू करायचा आहे. आत्ताच पाहिलं आपण. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 5 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 10. एका गडीच्या मोबदल्यात 10 धावा खर्च केल्यात. कुठेतरी महागडे षटक म्हणता येईल, पण एक गडी तंबूस पाठवण्यात यशस्वी ठरलाय. तो म्हणजेच गोलंदाज शब्बीर. क्षेत्ररक्षण लावून गेलंय. येस, सामना सुरू करतोय आपण. पुढचा चेंडू अल्ताफ यांच्यासाठी. गोलंदाज शब्बीर शेवटचा चेंडू घेऊन त्यांच्या षटकातला हा पुढचा चेंडू आणि चेंडू जाऊन आदळतोय पायावरती अल्ताफ यांच्या. इथे काय घडतंय, डिक्लेअर झोनमध्ये जातोय. 5च्या रूपात 1, डिक्लेअरच्या रूपात 1. 2 धाव्याने धावफलक वाढतंय. धावसंख्या झाली 12. एक षटकाच्या समाप्तीस. एक षटक 12 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आतापर्यंत समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. एक षटकाच्या समाप्तीस 12 धावा एक गडीच्या मोबदल्यात. येस, नवीन गोलंदाज कोण इंट्रोड्यूस केला जातोय पाहूया मैदानाच्या आतमध्ये इनविजिबल संघाकडून. यस, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आहे. तो म्हणजेच गोलंदाज बिपिन. पहिला चेंडू बिपिन याचा. फटका सजवलाय कुशल यांनी. थोडंसं इथे कॉलिंग मध्ये चुकतायत, पण तदरम्यान निर्धाव चेंडू येतोय
आणि या एक षटक एक चेंडूच्या समाप्तीस 12 वरती स्थिरावली धावसंख्या. पहिल्या चेंडूवरती बांधण्यात यश आलंय कुठेतरी. इथे पंचांनी लक्ष घ्यायचंय. हा जो येस सामना लवकर सुरू करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती चर्चा नाही करायची आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. पंचांनी देखील दक्षता घ्यायची आहे की सामने लवकरात लवकर खेळवले जातील. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. बिपिन पहिल्या चेंडूवरती बांधून ठेवले त्याने फलंदाजाला. पुढचा परत एकदा षटका सजवलाय आणि सुंदर क्षेत्ररक्षण समोरच्या बाजूला आपण पाहिलं. कुठेतरी सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये घडत असताना दोन डॉट चेंडू आलेत. सुंदररित्या हा चौकार अडवला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि कुठेतरी मनोबल वाढताना पूर्ण संघाचं. पुढचा चेंडू फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. 3 बॉल 3 डॉट चेंडू वर्चस्व गाजवताना तो म्हणजेच गोलंदाज बिपिन कुठेतरी बांधून ठेवण्यात यश आलंय. ते म्हणजेच फलंदाज कौशल यांना. आणि तदरम्यान या सामन्यात हे सामने आयोजन करण्यात ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. कारण आपण सगळे यांच्या पाठीशी उभे होतात, आयोजकांच्या पाठीशी उभे होतात म्हणून असे सामने आयोजित होतात. जसं की आपल्याला पाणी पुरवणारे शाहरुख सर, टॉसबॉक्स ज्यांच्याकडून इंट्रोड्यूस केला गेला तो म्हणजेच ताज एवन ढोल. असे सर्व मान्यवर, असे सर्व सहकार्य करतायत म्हणून असे सामने आयोजित होत आहेत. धन्यवाद सर्व सहकाऱ्यांचं, सर्व मान्यवरांचं. इथे पुन्हा एकदा चेंडू अडवला जातोय मैदानाच्या आतमध्ये. कॉलिंग आहे, अपील केली जाते पण एक धाव पूर्ण होतोय. या षटकाचं समीकरण पाहिलं तर 3 डॉट चेंडू, 1 सिंगल आणि वाईडच्या रूपाने आलेली 1 धाव. आतापर्यंत 2 धावा खर्च झाल्यात. चेंडूचा खेळ झालाय 4. या षटकातल्या धावसंख्या झाले 14, गडीबाद झालेत 1. येस सुंदर मॅच आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये. आणि जसं की मी बोललो की सहकार्य आणि मान्यवर जे लाभलेत आम्हाला, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या मनोबलाने, ज्यांच्या पाठिंब्याने हे सुंदर सामने आयोजित केले जात आहेत, आयोजकांचं मनोबल वाढलं जात आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद, मनापासून आभार. साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज टायटन यांच्यातर्फे. चेंडू जाऊन आदळतोय पायावरती. कुठेतरी मन बनवलं होतं चेंडू सोडण्याचा पण निर्धाव चेंडू येतोय. षटकाची सांगता होतीये. धावसंख्या झाले 15. येस आतापर्यंतचा खेळ पाहता 2 षटकांचा खेळ झालाय. 15 धावांची खेळी झाली आहे. 1 गडी बाद झालाय. असं समीकरण आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू आणि मॅक्सिमम चेंडू जातोय षटकारास, गडी होतोय बाद. तंबूच्या आश्रयास परतावं लागतंय फलंदाज अल्ताफ यांना. सूर्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नवीन फलंदाजाच्या रूपात. गोलंदाजी मार्कवरती इंट्रोड्यूस केला गेला आहे तो म्हणजे गोलंदाज राहुल. येस जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज सूर्या याच्यासाठी पहिला चेंडू अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. आणि या षटकाची जर वार्ता केली जाईल तर पहिल्या चेंडूवरती विकेट आला होता. तदरम्यान 2 डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाज. आणि आता वर्चस्व गाजवताना फलंदाज सूर्या इनटू द गॅप येतोय चौकार.
येस, चला जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे. एक विकेट 2 डॉट, त्यानंतर एक चौकार. आपण पाहू शकता 2 षटक 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 19. 2 गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू सूर्या यांचा. चेंडू जातो इनटू द गॅप. बॅक टू बॅक चौकार लगावतोय तो म्हणजेच फलंदाज सूर्या. धावसंख्या झाले 23. 23 ऑन बोर्ड. येस, हलक्या हाताने ढकललाय चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तीन षटकांचा खेळ झालाय. धावा झाले 24. उर्वरित एक षटक. शेवटचे 6 चेंडू. इथून किती धावा गोळा करणार आहेत पाहूयात या सामन्यामध्ये. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय तो म्हणजेच सिब्बू. चला लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. फलंदाजी मार्कवरती ज्याने मागच्या षटकामध्ये 2 खणखणीत चौकार लगावले होते तोच फलंदाज आपण पाहू शकता सूर्या. पुन्हा एकदा आता काय घडतंय. चेंडू जातोय षटकारास. घडी होतोय बाद. परतावं लागेल तंबूच्या आसऱ्यास. येस, येस. पुढचा चेंडू हलक्या त्याने ढकलला जातोय. 1 धाव पूर्ण होतीये. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्यावर सिंगल. पुढचा चेंडू सिब्बू यांचा. आणि आता काय घडतंय. चुकी होतीये. वाईटच्या रूपाने 1 धाव वाढतीये. धावसंख्या झाल्यात 26. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल. आता वाईट येतोय. पुन्हा एकदा टाकावा लागला. तिसरा चेंडू फटका सजवलाय. जातोय इनटू द गॅप. येतोय चौकार. कुशल यांच्या फळीतून. सलामी फलंदाजाच्या रूपात कौशल यांच्या फळीतून सलामी फलंदाजाच्या रूपात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आणि चौकार लगावला जातोय. येस, 3 षटक 3 चेंडूचा खेळ झालाय. पाहू शकता आपण धावसंख्या झाली 30. 3 गडींच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू इथून खेळ उरलाय तो म्हणजेच 3 चेंडूचा. किती धावा गोळा करणार आहेत या 3 चेंडूंवरती पाहूयात आपल्या संघासाठी. फलंदाज कौशल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका सजवलाय. फटका जातोय इनटू द गॅप. चौकार येतोय. सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना तो म्हणजेच फलंदाज कौशल. क्या बात है. बॅक टू बॅक चौकार लगावताना फलंदाज कौशल. इथे काय होतंय. संधी होती पण त्या संधीचं सोनं करता नाही आलंय. जीव मुठीत घेऊन धावलेला तो म्हणजे फलंदाज कौशल सुखरूप पोचतोय नॉन स्ट्राईक एंड वरती. येस,
हा शेवटचा चेंडू किती धावा गोळा करणार आहे इथून. आतापर्यंत धावसंख्या झाल्यात 35, गडी गमवले ते 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या 35, 3 षटक 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या इनिंगचा, पाहूयात काय होतंय. फटका सजवायचा होता, मारण्याचा प्रयत्न होता, स्वतःला रोखू शकले नाही, धावत आलेत कौशल, पण निर्धाव चेंडूची सांगता होताना. धावसंख्या झाले 35, विजयासाठी पाहिजे 36. लगेचच तंबूचा ताबा घ्यायचा आहे, ते म्हणजे इनविन्सिबल संघाने, आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे टायटन संघ. लगेच आपण सामना सुरू करणार आहोत, कारण आपण उशीर झालेला आहे. आपण सामने उशिरा चालू आहेत, आपले सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. तंबूचा ताबा घ्यायचा आहे इनविजिबल संघ, क्षेत्ररक्षण पाठवायचं आहे टायटन. येस, जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामना सुरू होत असताना येस, सामना सुरू होत असताना गोलंदाजी मार्कवरती लाला, आणि सामोरे जाईल तो म्हणजेच लल्ला, सामोरे जाईल तो शहबाज. फटका, काय घडतंय. चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती, चौकार लगावताना तो म्हणजेच फलंदाज शहबाज. चौकार आणि श्रीगणेशा करतोय या इनिंगचा. काय होतंय पुढच्या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती वर्चस्व गाजवताना शहबाज, आणि आता इथे एकदा ऑफ पॉइंटला, एकदा लेग पॉइंटला, सलग 2 चौकार. सुंदर फलंदाजी, क्या बात आहे. शहबाज मैदानाच्या आतमध्ये स्वतःचं अस्तित्व नोंदवताना, वर्चस्व गाजवताना एक अनुभवी फलंदाज शहबाज. आणि आता सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. हलक्या हाताने ढकलून 1 धावेसाठी. 3 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 9. आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शहबाज यांच्या मार्फत इनविजिबल संघासाठी.
पुढचा चेंडू हलक्या हाताने कट केला जातोय, जातो डिक्लेअर रिजन झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले 10. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चौकार 2 सिंगल. आतापर्यंत सुंदर सेन्सिबल आक्रमक एक मिश्रण क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता फटका सजवला होता. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, निर्धाव चेंडू येतोय. पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडूने सांगता केली ओव्हरची. समीकरण पाहिलं गेलं या षटकातलं तर 2 चौकार 2 सिंगल 2 डॉट अशा पद्धतीचं हे षटक होतं. एक षटक समाप्तीस. धावसंख्या झाले 10. इथून पाहिजे त्या म्हणजेच धावा 26. येस, नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय तो म्हणजेच सूर्या. फलंदाजी मार्क वरती राहुल. पहिला चेंडू सूर्या यांचा फटका सजवलाय. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी, थोडस फंबल तिथे कलेक्शन दरम्यान आणि 1 धावेने धावसंख्या झाली 11. चला, मैदानाच्या आतमध्ये आपण स्ट्राईक एंडवर पाहू शकता तो म्हणजे फलंदाज शहबाज. एक आक्रमक फलंदाज ज्याने पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावले होते. तदरम्यान आता मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट करत असताना, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करत असताना आणि 2 चेंडू पाहिले सूर्या यांचे. 2 चेंडूवरती 2 सिंगल आलेत. धावसंख्या झाली 12. 1 षटक 2 चेंडूचा खेळ झालाय. ऑन नो विकेट लॉस. पुढचा चेंडू सूर्या यांचा. इथे काय होतंय, चुकी घडतीये वाईटच्या रूपाने. 1 धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13. पुढचा चेंडू सूर्या यांचा फटका सजवलाय सुरेख, जातोय इंटू द गॅप. राहुलच्या फळीतून येतोय ब्रँडेड चौकार. 4 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 17. चेंडूचा खेळ झालाय. तीन चेंडू 17 धावा. आतापर्यंत या षटकाचं समीकरण पाहिलं 2 सिंगल 1 वाईड 1 चौकार. पुढचा चेंडू सूर्या यांचा. पाहूया काय होतंय. आणि इथे वाईड चेंडू येताना 1 ने धावसंख्या वाढते 18. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सूर्या यांचा. ढकललाय ऑफ साइड झोन मध्ये. चेंडूवरती क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 19. 1 षटक 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 19. ऑन नो विकेट लॉस. पुढचा चेंडू ढकललाय. चांगलं कलेक्ट. आणि इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तंबूच्या आसरास परतावं लागेल ते म्हणजेच आक्रमक फलंदाज शहबाज यांना. गडी बाद होतोय शहबाज. नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. अनुभवी फलंदाज शब्बीर. 19 ची खेळी झाली आहे. आतापर्यंत समीकरण पाहता या षटकामध्ये 3 सिंगल 1 चौकार 2 वाईड चेंडू आलेले. तदरम्यान आता एक आली आहे 5व्या चेंडूवरती विकेट आणि गडी बाद झालाय तो म्हणजे शहबाज. तंबूच्या आसऱ्यास परतलाय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहू शकतो. अनुभवी फलंदाज शब्बीर आणि फलंदाजी मार्गावरती राहुल ज्याने आता ऑलरेडी 1 चौकार लगावलेला आहे. त्याने पुन्हा एकदा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. 2 षटकाच्या समाप्तीस. धावसंख्या झाली 20 एका गडीच्या मोबदल्यात. येस, 2 षटक संपलेत. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. इथून धावा पाहिजेत त्या म्हणजेच 12 बॉल 16. 12 बॉल 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
यस, तिसरं षटक. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव पूर्ण. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 21. इथून धावा पाहिजेत 15. चेंडू उरलेत 11. 11 बॉल 15. मैदानाच्या आतमध्ये समीकरण. यस, आणि सुंदर फटका सजवलाय. अनुभव मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना, आक्रमक फलंदाजी करताना फलंदाज शब्बीर येतोय. शब्बीर यांच्या फळीतून इनटू द गॅप. सुंदर चौकार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू आणि स्वीपचा फटका सजवायचा प्रयत्न होता, मनशा होती, पण जाऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. राहुल याने फटका सजवलाय, स्वतःला झोकून देतोय पूर्णतः. चेंडू अडवतोय म्हणजेच समीर. सुंदर क्षेत्ररक्षण समीर मार्फत मैदानाच्या आतमध्ये. जर हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरतोय टायटन संघ, तर कुठेतरी हे योगदान महत्वाचं असणार आहे समीर याच्या मार्फत. त्याने ज्या धावा अडवल्यात त्याच्या संघासाठी आपण पाहू शकतो. आणि इथे काय घडतंय, मंचाच्या सलामीस षटकाराच्या रूपात गडी होतोय बाद. ट्वेंटी 27. इथून 7 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू बाकी आहे तिसऱ्या षटकातला. 7 चेंडूंवरती 9 धावा हव्यात. येस, हा शेवटचा चेंडू या षटकातला. इथून समीकरण आहे ते म्हणजेच 7 चेंडू 9 धावा. काय होणार आहे पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आणि हलक्यात ढकलल्या डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये, सांगता होते षटकाची. आणि आता 6 चेंडू 8. धावसंख्या झाली 28. 3 षटकाच्या समाप्तीस 2 गडींच्या मोबदल्यात. समीकरण मॅच आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. चला 6 बॉल 8. समीकरण मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, अफान आणि राहुल. गोलंदाजी मार्क वरती अल्ताफ. पाहूया काय होतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हलक्या हाताने खेळलेला चेंडू. 1 धाव. येस, आणि आता काय घडतंय, वाईड. 5 चेंडू 6 धावा. पुन्हा एकदा चुकी चुकी आणि चुकी. इथून सामना रंगलाय 5 चेंडू 5 धावांवरती.
3 विकेट आणि 2 टायटन 3 आणि इनविजिबल 2. 5 बॉल 5 समीकरण इथे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय. 1 धाव घेतली आहे. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल्सचा वापर करताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज राहुल. इथून जर पाहिलं तर विकेटांची वार्ता केली, टायटन संघ 3 इनविजिबल 2. 1 विकेट जास्त आहे टायटन संघाचं. इथून जर सामना समान जरी करतायत तरी विजय ठरेल इनविजिबल. फक्त विकेट गमवायच्या नाहीयेत. फटका सजवलाय. चेंडू जातो डिक्लेअर झोनकडे. 1 ने धावसंख्या वाढतीये. तीन बॉल 3. इथून पाहूया काय होतंय. पुढचा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय. चेंडूने वेगवानरित्या येतोय आणि इथे काय घडतंय. सामना विजय ठरतोय तो म्हणजेच संघ इनविजिबल. चला टॉस होणार आहे. दीपक 11 संघ वर्सेस